राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांच्या बंडाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये। पुणे शहर आणि जिल्ह्यात असे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत। 10 पैकी शिरूर हवेली या केवळ एका विधानसभेचा आमदार वगळता इतर सर्व आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले। त्यामुळे साथ सोडलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे। या विधानसभा निवडणुकीत पक्षफुटीनंतर पुणे जिल्ह्यावर नक्की कोणत्या पवारांचं वर्चस्व राहणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। कारण शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचा पुणे जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात होल्ड आहे। राष्ट्रवादी फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। त्यामुळे शरद पवारांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आपली ताकद दाखवण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या 12 विधानसभा मतदारसंघांवर जोरदार फिल्डिंग लावली आहे। या 12 जागा नेमक्या कोणत्या हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 21 पैकी 21 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी 3 जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळवता आला होता। तर 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादीनं आपले उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता। मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटांमध्ये विभागली गेली आहे। अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई होणार आहे। 2019 साली निवडून आलेल्या 10 आमदारांपैकी 9 आमदार हे अजित पवार यांच्या सोबत आहेत, तर एकटे शिरूरचे अशोक पवार हे शरद पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे शरद पवारांनी आघाडीमध्ये 2019 साली निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या 10 जागांवर दावा केलाय। त्यासोबतच चिंचवड आणि भोसरी या 2 विधानसभा मतदारसंघांवर देखील पवारांचा दावा आहे। त्यामुळे अशा एकूण 12 जागांवर शरद पवारांनी अजित पवारांना घेरण्याची जोरदार फिल्डिंग लावली आहे। शरद पवारांनी अजित पवारांना घेरायला बारामती विधानसभा मतदारसंघातूनच सुरुवात केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता शरद पवार यांनी आपल्या टार्गेटवर अजित पवारांना ठेवल्याचं दिसून येतं। त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना ताकद द्यायला सुरुवात केली आहे। बारामतीमध्ये दौरा असताना शरद पवार हे आपल्या सोबत युगेंद्र पवार यांना प्रत्येक ठिकाणी घेऊन फिरत असल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या। त्यामुळे अजित पवार हे बारामती मधून लढणार नाही किंवा लढणार हा मुद्दा आहेच, परंतु त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी मात्र फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सध्या राज्याच्या पटलावर गाजत असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत। महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे हेच निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। त्यामुळे भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं त्यांनी तुतारी हाती घेतली आहे। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद असल्यानं अजित पवारांना घेरण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जाणारे आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। मात्र आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी तगडी फिल्डिंग लावली आहे। 1990 पासून अर्थात 7 टर्म ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। मात्र आता शरद पवार यांची साथ नसताना दिलीप वळसे पाटील यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। कारण त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी एकेकाळचे कट्टर वळसे पाटील समर्थक राहिलेल्या देवदत्त निकमांना ताकद दिली आहे। देवदत्त निकम यांना आंबेगावमध्ये शेतकरी पुत्र म्हणून संबोधलं जातं। त्यातच शरद पवारांनी देवदत्त निकम यांना ताकद दिल्यामुळे वळसे पाटील यांची डोकेदुखी वाढल्याचं सुद्धा बोललं जात आहे। पुढचा मतदारसंघ आहे खेड आळंदी। या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप मोहिते पाटील हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत। दिलीप मोहिते पाटील यांच्या समोर आव्हान उभं करणारे अतुल देशमुख यांनी नुकताच भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला। त्यामुळे अतुल देशमुख यांना शरद पवार उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा आहे। मात्र बाबाजी काळे आणि सुधीर मुंगसे हे पर्याय देखील शरद पवार यांच्या समोर आहेत। शरद पवार हे जो उमेदवार आव्हान उभं करू शकतो अशा सक्षम व्यक्तीला मोहिते पाटलांविरोधात मैदानात उतरवू शकतात।
पुणे शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना साथ देणारे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत। सुनील टिंगरे यांना एकीकडे महायुतीतूनच भाजपच्या जगदीश मुळीक यांचं आव्हान उभं राहिलंय। असं असताना आता शरद पवार यांनी या मतदारसंघात मोठी खेळी खेळत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काही दिवसांपूर्वी भाजपात दाखल झालेल्या बापूसाहेब पठारे यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलाय। त्यामुळे पवारांनी आपल्याच पक्षातील जुन्या नेत्याला गळाला लावल्यानं सुनील टिंगरे यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय। असं असलं तरी पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे सुनील टिंगरे यांना महायुतीतून उमेदवारी मिळेल की नाही याबाबत मात्र साशंकता आहे। तर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सध्या अजित पवार गटाकडे आहेत। मात्र असं असलं तरी त्यांचं शरद पवार यांच्यावरील प्रेम हे वारंवार दिसून आलंय। अतुल बेनकेंनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तटस्थ भूमिका घेतली होती। बराच काळ कधी शरद पवार यांच्या मंचावर तर कधी अजित पवार यांच्या मंचावर घालवल्यानंतर अखेर आपण अजित पवार यांच्या सोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर आता अतुल बेनके यांचं टेन्शन वाढवण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना मैदानात उतरवल्याची चर्चा आहे। सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते, त्यामुळे शरद पवार सत्यशील शेरकर यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे अतुल बेनके समर्थकांनी मात्र बेनकेंना पुन्हा आपल्याकडे घेऊन उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवारांकडे केली आहे। त्यामुळे इथं शरद पवार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं असेल। 2019 साली पुणे जिल्ह्यात निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी एकटे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार हेच शरद पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची ताकद दिसून येते। लोकसभा निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंना मोठं मताधिक्य मिळालं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक पवार हेच शरद पवार यांचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय। दुसरीकडे अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघात उमेदवाराच्या शोधात आहेत। अगदी लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना शिरूर मतदारसंघासाठी उमेदवार हा आयात करून निवडणूक लढवण्याची वेळ आली होती। त्यामुळे विधानसभेला महायुतीतून इथं कोण असणार हे सुद्धा पाहावं लागेल। तर हडपसर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी पक्ष फुटीनंतर आपण कोणासोबत हा निर्णय कित्येक महिने घेतला नव्हता। अखेर अजित पवार यांना त्यांनी साथ दिल्यानंतर अजित पवारांनी हडपसर मधून चेतन तुपे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीमध्ये आग्रह धरल्याचं बोललं जातंय। चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या प्रशांत जगताप यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे। एकीकडे महायुतीमध्ये ही जागा शिंदेंची शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासाठी मागत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या आमदाराचं मात्र टेन्शन वाढलंय। अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शेळके हे मावळचे विद्यमान आमदार आहेत। कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असणारा मावळ विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे खेचून आणण्यात सुनील शेळकेंनी यश मिळवलं होतं। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील शेळके यांनी अजित पवार यांना आपला नेता मानत त्यांना साथ दिली। इतकंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनाही अंगावर घेण्याचं काम सुनील शेळकेंनी केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मावळमध्ये सुनील शेळके हे अजित पवार गटाचे प्रबळ उमेदवार मानले जातात। त्यामुळे सुनील शेळके यांच्या विरोधात रवी भेगडे यांच्यासह दत्ता पडवळ यांचा पर्याय शरद पवार यांच्या समोर असल्याचं बोललं जातं। सुनील शेळके यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते। पुणे जिल्ह्यातला भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येतो, कारण या ठिकाणाहून महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे ही जागा आपल्याला सुटत नाही असं चित्र दिसताच अजित पवार यांच्या पक्षात असलेले शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत थेट तुतारी हाती घेतली, अर्थात शरद पवार गटात प्रवेश केला। महाविकास आघाडीत शरद पवार यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे। त्यामुळे महेश लांडगे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उतरवण्यासाठी अजित गव्हाणे हे शरद पवार यांच्या समोरचा पर्याय असू शकतात। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या सोबत असणारे माजी आमदार विलास लांडे हे देखील अधूनमधून शरद पवार यांची भेट घेतात। त्यामुळे भोसरीमध्ये शरद पवार नक्की काय खेळी करणार हे पाहावं लागेल। महायुतीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं मोठं वर्चस्व आहे। लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव केला होता। आता भाजपकडून अश्विनी जगताप यांच्या ऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा आहे। अश्विनी जगताप आणि दीर शंकर जगताप हे दोघेही इच्छुक आहेत।
असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणाऱ्या या मतदारसंघात ही जागा आपल्याला सुटावी यासाठी अजित पवार गटाचे जे नेते ते प्रयत्न करतात. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटत नसल्याचं दिसल्यानंतर पक्ष फुटीनंतर अजित पवार यांना साथ देणारे आणि पोटनिवडणूक लढवणारे नाना काटे हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा. त्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील शरद पवार काय खेळी करणार हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या ठिकाणी अण्णा बनसोडे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे विश्वासू साथीदार म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे इथं अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतून उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू आहे. इथं शरद पवार गटाचा दावा आहे. अशात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी शरद पवार गटाकडून तयारी सुरू केली आहे. तर ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी देखील या मतदारसंघावर दावा केलाय. पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांच्या विरोधामध्ये वातावरण असल्याचं बोललं जात आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवार नक्की काय खेळी खेळतात हे मात्र पाहावं लागेल. हे 12 विधानसभा मतदारसंघ आहेत जिथं शरद पवारांनी ताकद लावल्याचं दिसून येतंय. एकीकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना पुणे जिल्ह्यात फक्त एकाच आमदारानं साथ दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 10च नाही तर 12 जागांवर अजित पवारांची कोंडी करण्याचा मोठा प्लॅन आखलाय. आता पुणे शहर आणि जिल्ह्यावर कोणत्या पवारांचा होल्ड राहणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.